विभूती नमन नाम ध्यानारि तीर्थ स्वामीचे या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे गचिती मी सोडी कदा स्वामी जाघे हाती ते स्वामी समर्थ. आई झाला काय ग ब्रेकफास्ट? मला केव्हाची भूक लागलीये. आले रे बाबा आले. नेहमीच भूक केलेला असतोस आणि हे काय भैया नाही आला अजून? हो पोचतो हो निघालो या 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 ओके गुड मॉर्निंग यश. गुड मॉर्निंग भैया. व्हेरी गुड मॉर्निंग. आई आज किती उशीर केलास ग तू? अरे या संधिवातामुळे पहिल्यासारखी धावपळ होत नाही. आता एखादी सून आली असती म्हणजे बरं झालं असतं. भैया अरे काहीतरी विचार कर आईचा आता तरी. येईल आई सून लवकरच येईल. काय एवढं प्रमोशन झालं ना की तुझ्यासाठी सून आणतो. पण एक लक्षात ठेवायचं, माझी बायको आली ना की तू फक्त तिला हुकूम सोडायचा आणि तिने तो अंमलात आणायचा. मग तू आराम करायचं, काम अजिबात करायचं नाही. आई हे तर काहीच नाही. तुला माहितीये ना मला वेगवेगळे पदार्थ खाण्याची खूप आवड आहे. ते मात्र माझ्या बायकोला शिकवायचंय. अर्थात तुझ्या हातची चव तिच्या हाताला येणार नाही, तरी पण तुझं किचन सांभाळलं म्हणजे झालं. तुला टोटली बेड रेस्ट. म्हणजे त्यावेळी मी रिटायरमेंट घ्यायला काहीच हरकत नाही. आणि अण्णांचं काय? तोपर्यंत ऑलरेडी रिटायर झालेले असतील. भैया नाही म्हणजे मला काय म्हणायचंय, बाबांच्या कडक शिस्तीमुळे सुनाना ऍडजस्ट होणं थोडस अवघड होईल, पण हळूहळू ऍडजस्ट होतील त्या. हे हिरो बस बस. या वाढदिवसाला तुला काय पाहिजे रे प्रेझेंट? खरंच देणार. खरंच देणार. बस बस भैया बघा नाही बोल नकोस. बोल ना. बाईक देशील? बाईक दिली. रिअली? वाव भैया यू आर सिम्पली ग्रेट. थँक्यू. बघ आई किती नशीबवान आहे मी, इतका चांगला भाऊ मिळाला मला. अगं आई तुला काय सांगू, स्वतःच्या बाईकवर बसून कॉलेजला जायची किती दिवसांची माझी इच्छा आज पूर्ण झाली. इच्छा पूर्ण झाली नाही, व्हायचे. पण त्यासाठी एक अट आहे. अट? हा, तुझ्या आईची खूप इच्छा आहे की तू डॉक्टर व्हावंस आणि त्यासाठी तुला खूप अभ्यास करायला पाहिजे. आणि तुझं शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी माझी. ठीक आहे, मला मान्य आहे. आई मी निघतो आता, मला खूप उशीर झालाय. अरे मगाशी सांगत होतं भूक लागली ना, तर अर्धवट टाकून अगं चालला. लेक्चर मिस होईल माझं. लेट झालं. एक मिनिट. हे काय? पॉकेट मनी. आता सारखे सारखे आईकडे पैसे नाही मागायचे. थँक्यू भैया. ए, हा? पुस्तक जागेवर ठेव. आणि मी ठेवतो. हा, ज्याने घेतलं त्यानेच ठेवलं पाहिजे. ठेव. बेशिस्त पडलं. अहो तो आता मोठा झालाय, दम द्या पण जरा प्रेमानं. अरे अजून सगळी कामं केली तर याला शिस्त कशी लागणार? भाबडा किती जीव करतो आपल्या भैयावर. परमेश्वरा अखेरपर्यंत भावाभावात असंच प्रेम राहावं रे बाबा. ऐ ग. आई तुला किती वेळा सांगितलं, तुला संधिवाताचा त्रास होतो ना तर डॉक्टर दाखव ना. आणि त्यापेक्षा आपण 24 तासासाठी एक कामवाले ठेवूया ना, अरे म्हणजे हिला सोपं पडेल ते. त्या कामवालीला हिचं सोहळं सांभाळता येणार आहे का? ते पण मात्र खरं आहे. हा, आणि मी आताच थोडी म्हातारी झाले, अजून माझ्या सुना यायच्यात, छोटी छोटी नातवंड यायची, मग बघू. तू काय आमचं ऐकणार नाही हो ना. चला मी निघतो, मला उशीर झालाय. बरं संध्याकाळी एक मीटिंग आहे, त्यामुळे यायला जर उशीर होईल. जेवणासाठी वाट बघू नका. बरं येताना फोन करा. चल काळजी घे. ए मिस्टर, डोळे फुटलेत का तुझे? दिसत नाही तुला? डोळे त्याचं नाही फुटले, पण आंधळी तू झालीस या काळ्या गॉगलमुळे. तुझ्या गाडीच्या धक्क्यामुळे तो पडला आणि उलट त्यालाच दोष देतेस तू. भाऊ बंद आहे तुझा. अरे अरे भाऊबंद असो काही असो, माणूस की नावाची काही चीज आहे की नाही? हे बघ, तुला माणुसकीचा एवढाच पुळका असेल ना तर त्याला उचल आणि चल हड बाजूला. चल ए मोंटी. बापकी बिगडी Shut आला, up. अशी नाही जाऊ शकत तू. ए चल निघ निघ. ए चुप रे. मरशील. चल निघ निघ. गुड मॉर्निंग सर. वेल मिस्टर देशपांडे, हे घ्या. यस सर. सी, हा राम मारुती रोड लगतचा क्रीम एरियातला रिझर्व प्लॉट आहे. ओके. आणि या प्लॉटवर एक छानसं कॉम्प्लेक्स उभारण्याचं माझं स्वप्न आहे. त्यामुळे कुठल्याही किमतीत कुठल्याही परिस्थितीत हे काम फत्ते झालं पाहिजे. काम थोडं अवघड आहे, त्यामुळे खूप हुशारीनं तर करावंच लागणार आहे. आणि माझा फक्त तुमच्यावर विश्वास आहे. सर
आपल्या शिकवणीत तयार झालेले विद्यार्थी आम्ही आजपर्यंत तरी अपयश आलेलं नाही. हे काम पूर्ण करूनच दाखवतो. गुड मिस्टर देशपांडे, असा कॉन्फिडन्स हवा. थँक्यू सर. आय विश ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. या मे आय कम इन सर? प्लीज कम इन. सर, मी नाना देशपांडे हा. शंतनू बिल्डर्स कडून आलोय. बर. आमच्या साहेबांनी एक छोटीशी भेट पाठवली आहे. माझ्यासाठी आज का माझा निरोप समारंभ नाही. मला रिटायर व्हायला अजून 1 महिना तरी अवकाश आहे आणि मी भेट वस्तू स्वीकारित नाही. तेव्हा मुद्द्याचं बोला. अच्छा, हे प्रपोजल आहे. हा. नवीन कन्स्ट्रक्शन साठी ऍप्लिकेशन आहे. देशपांडे, तुमच्या कंपनीनं ज्या प्लॉटवर कन्स्ट्रक्शन करण्यासाठी ऍप्लिकेशन दिलेलं आहे तो प्लॉट एका उद्यानासाठी आरक्षित आहे आणि अशा कायद्यानं रिझर्व्ड असलेल्या प्लॉटवर बांधकाम करायला मी कधीच परवानगी देणार नाही. आय एम सॉरी. अगदी खरं आहे सर, पण आपण मनात आणलं तर हे काम करू शकता. तुम्ही थोडा आमचा विचार करा, आम्ही भरपूर मोबदला देऊ. वॉट? तुम्ही मला लाच देऊ पाहताय? मी तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू शकतो. मी असं बेकायदेशीर काम करीत नाही. यू मे गो. नमस्कार पवार साहेब. कोण आपण? मी शंतनू देसाई, शंतनू डेव्हलपर्सचा मालक. तुमचा मुलगा अजिंक्य माझ्याच फर्म मध्ये काम करतो. माझे सहकारी तुम्हाला येऊन भेटून गेले पण काम झालं नाही म्हणून मी स्वतः प्रत्यक्ष तुम्हाला भेटायला आलो. तरी सुद्धा तुमचं काम माझ्या हातून होणार नाही. आय एम सॉरी मिस्टर देसाई, तुम्ही मला विकत घेऊ शकत नाही. मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. कबूल कबूल. तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक आहात नव्हे, तुम्ही स्वतः प्रामाणिक आहात. पण टेल मी मिस्टर पवार, या प्रामाणिकपणानं काय दिलं तुम्हाला आजपर्यंत? नोकरीत बढती, पगार वाढ, आणखी काही? नथिंग. पवार साहेब, पैसा या जगात श्रेष्ठ असतो. काम करी काम, पैसा ही सब कुछ है. पैसा हाच परमेश्वर असं मी मानतो. देसाई, पैशाची बरोबरी परमेश्वराची कधीच होऊ शकत नाही. परमेश्वर ही एक अज्ञात शक्ती आहे. पैशाच्या मागे लागणाऱ्यांना त्याची कधीच जाणीव होणार नाही. कबूल की मी पैशाच्या मागे लागलो आणि अफाट संपत्ती कमवली. पण तुम्ही तर आयुष्यभर इमाने इतबारे नोकरी केली हो. मग तुम्ही काय कमवलं? टेल मी, प्रॉपर्टी काय तुमची पवार साहेब? हा एक साधा बंगला. आयुष्यभर इमानदारी केलीत ना पवार साहेब? आता एकदा बेईमानी करा. एक सही, फक्त एक सही, आणि हे 1 कोटी रुपये तुमचे. तुम्ही मला विकत घ्यायला आलात. हे 1 कोटी रुपये तुम्हाला लखलाभ होत. ऑफिसच्या कामासाठी लागणाऱ्या पेन मधली शाई सुद्धा मी माझ्या पैशाने भरतो. ही बॅग घ्या आणि परत जा. ओके. मी तुम्हाला एक संधी दिली होती पवार साहेब. संधी वारंवार मिळत नसते. माझी ऑफर तुम्ही नाकारली. नो प्रॉब्लेम. पण लक्षात ठेवा पवार साहेब, मीही एक यशस्वी बिझनेसमॅन आहे. पैशानं मी काहीही करू शकतो, काहीही खरेदी करू शकतो. माझ्यासारख्या माणसाला नाही. मी असेपर्यंत तुमचे काम होणार नाही. लक्षात ठेवा. आजपर्यंत मी कुणाच्याही समोर चुकलो नव्हतो, पण आज वाटतं. एनिवे पवार साहेब, तुम्ही मला आव्हान दिलंय आणि मी ते स्वीकारलंय. पैशाच्या जोरावर मी हे काम करून दाखवीनच.
यश 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 हाय यश, व्हॉट हॅपन? सिरियस? काही प्रॉब्लेम आहे का? अरे त्या मॉन्टीने नवीन स्टुडंट वर रॅगिंग केली यार, आणि वर मारहाण केली. गरीब बिचार. अरे काही विरोध सुद्धा करू शकलो नाही. ओ यार, ऊपर से पैसा निकाला वो अलग, मेरा तो दिमाग ही हट गया यार. यार तेरे वजह से मैं चुप बैठा. आणि कोणाला सांगितलं जीवा मारायची धमकी दिली यार. आता बस झालं यार, त्यांचा छावा थांबवायलाच हवाय. ओके ओके गाईज, कूल डाऊन कूल डाऊन. या मॉन्टीला आता जाब विचारायलाच हवा. ओके, कम विथ मी. आज फायनल करूनच टाक. वो देख मोंटी देख. ए मॉन्टे, अरे शाण्या, त्या गरीब आणि ज्युनियर विद्यार्थ्यांना का त्रास देता? काय माहिती तुम्हाला? हा? ए आम्ही नवीन होतो ना, नवीन तेव्हा मला असाच त्रास दिला सिनियरने. आता मी देणार. बघतो ना मला कोण अडवतंय ते. मी अडवणार तुम्हाला. ए, चला आपापल्या क्लासमध्ये. काही नाही सर, ते आपलं. ए मॉन्टी, बघून घेईन तुला, बघून घे ना. नाना नाही हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही. एक मामूली ऑफिसर मला मिजाज दाखवतो. कशाच्या जीवावर? खुर्चीच्या जीवावर. त्याच्या या खुर्चीची जोपर्यंत मिजाज मी उतरवत नाही तोपर्यंत मला समाधान मिळणार नाही. तुम्हाला चीड येणं साहजिकच आहे सर, पण आपण असं केलं तर आपला अजिंक्य हा पवार साहेबांचाच मुलगा आहे, तेव्हा या कामासाठी आपण अजिंक्यलाच गळ घातली तर? नाही, तो तत्वनिष्ठ माणूस आहे. मोडेल पण वाकणार नाही. सर तसं असेलच तर आपण निकम साहेबांना फोन करू, म्हणजे सर्व चित्र स्पष्ट होईल. हॅलो. हॅलो निकम साहेब, मी शंतनू देसाई बोलतोय. हो हो, नमस्कार देसाई साहेब. बोला बोला, आपली काय सेवा करू? अहो सेवा काय, एका रिझर्व प्लॉटचं प्रपोजल होतंय. तुमचे पवार साहेब नाही म्हणतायत. हो साहेब, काळजी कशाला करताय, आम्ही इथे आहोत ना. हम्म. फक्त महिनाभर थांबा. आणि काय, आता या महिन्याभरात पवार साहेब रिटायर होणारच आहेत. हा. मग खुर्ची खाली आणि मग तुमची फाईल टेबलावर. तुम्हाला कधी भेटू? उद्या संध्याकाळी 7 वाजता हॉटेल प्रीतमवर, तिथे सविस्तर बोलता येईल. ओके बाय. ओके बाय. नाना, आपलं काम होणार हे निश्चित, पण हे काम ते पवारसाहेब खुर्चीवर असताना झालं असतं तर मला खूप बरं वाटलं असतं. पैसा काहीही करू शकतो हे मी त्या घमंडी माणसाला दाखवून दिलं असतं. हा. ए आरती, तुला काही कळलं का ग? काय ग? अगं आज कॉलेजमध्ये काहीतरी भानगड होणार आहे बाई. भानगड? ती कशाबद्दल? अगं मॉन्टीने काल नवीन विद्यार्थ्यांची रॅगिंग केली, त्याचा बदला म्हणून यश आणि ग्रुप गेलेत मॉन्टीला ठोकायला. हा यश स्वतःला समजतो काय ग? आता याला काही त्रास झालाय तरी उगाच झाला दुसऱ्यांचा पुळका. काही म्हणा, तू जरा त्याच्यावर जास्त जळतेस. आणि हो, अशी ही दोघ जण एकामेकांना जळायला लागली ना की समजायचं काहीतरी भानगड आहे. आता कसली भानगड? तेच काही बोलता. ए या यश सारख्या माणसामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही. बावळ्या. हो ना, गरिबांना मदत करून या कॉलेजचा हिरो बनायचे स्वप्न आहेत त्याची. नॉनसेन्स कुठचं. वा मॅडम आरती वा. काय म्हणालीस तू? मी स्वप्न बघ नो, मी स्वप्न बघत नाही तर स्वप्न सत्यात उतरवतो. आणि काय ग, त्या गरिबांना छळण्यात, त्रास देण्यात तुला कसला आनंद मिळतो? हा, समजा तो जो प्रसंग झाला त्या प्रसंगात तू असतीस आणि तुझा ऍक्सिडेंट झाला असता तर त्या गरिबांचा लीडर वगैरे होण्यात मला काहीच स्वारस्य नाही बरं का, तुला सांगून ठेवतो. आणि वन मोर थिंग, सांग तुझ्या त्या मॉन्टीला म्हणावं ठोशाचं उत्तर ठोशाने देण्याची धमक माझ्यात आहे. समजलीस ना? कम ऑन बॉयज. ठोशाचं उत्तर ठोशाने द्यायची हिंमत आहे माझ्यात. मोठा हिरो डायलॉग मारून गेला. पसंत आहे काय? मी म्हणाली होती ना काहीतरी भानगड आहे. फ्रेश ज्यूस. वाव. अरे कुठे अजून आले ना?
डॅड गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कम ऑन बच्चा. डॅड यू नो व्हॉट, हा, आज गंमतच झाली. काय झालं? मी ना पोलीस स्टेडियमला एकच राऊंड मारते. नाही हा? आज मी ठरवलं की आपण 4 राऊंड मारूया. हा? व्हॉट अ सरप्राईज डॅड, आज चक्क मी 5 राऊंड मारलेत. काय सांगतेस काय? येस डॅड. खरंच? नीट मोजलीस ना? आय वॉज जस्ट जोकिंग बेटा. दॅट्स ग्रेट. दॅट्स लाईक माय चाइल्ड. Yes. गुड गुड, व्हेरी गुड, कीप इट अप. हे खरं आहे की मुलगी कोणाची आहेस तू? कुठलीही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवणाऱ्या या बिझनेसमॅन शंतनू देसाईची. पण बेटा आमची दुसरी कन्या कुठे आहे? छोटी छोटी छोटी. गुड मॉर्निंग डॅड. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा, माझ्याविषयी विचारलत ना, हा? मी यावर्षी चॅम्पियन होणार आहे. ब्लॅक बेल्ट कराटे चॅम्पियन. अहो. आणि का हो? सारखं माझ्याविषयी छोटी छोटी छोटी. मी आता मोठी झाली आहे. अच्छा. हा, छोटी 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 अरे, छोटी 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 छोटी. ओके 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 बेटा, खरं सांगू माझ्या लक्षातच आलं नाही ग. पण एक गोष्ट मात्र आहे, मुलं कितीही मोठी झाली ना बेटा, तरी आई वडिलांसाठी सदैव ती छोटीच असतात. आज तुमची आई असतील तर मन डॅड डॅड, तुम्ही आम्हाला आईची उणीव कधीच भासू दिली नाही. उलट आमचे सगळे लाड पुरवले. आय लव्ह यू डॅड. मी तुम्ही टू. आय लव्ह यू बोथ बेटा, आय लव्ह यू बोथ. पटापट पटापट. घे घे, तू तुला गरज आहे. मी नाही. हा, तुमच्यासाठी. हा? या. अरे बेटा, एक्सरसाइज तुम्ही करता, तुम्हाला गरज आहे याची. कमी हवी. नाही नाही नाही, तुमच्यासाठी. कम ऑन, फास्ट फास्ट. ओके ओके. एक मिनिट आता काय? माझ्याकडून. हा? चला लवकर अरे हे- लवकर 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 लवकर. You know this, हे जातात ना ऑफिस मध्ये, अजिबात खाण्यापिण्याचं काही भानच नाही. हा, मग नेहमी असं करतात. हो, म्हणून आता खायचं आता प्यायचं. खाणार पिणं पण तुम्हाला पण घ्यायला. कमान. Yes, come on. Yeah. येस, हिअर इट इज फॉर यू अँड Thank हिअर इट इज you. फॉर यू. या. कमान. आणि वन मोर थिंग. आता मी रिटायर व्हायचं ठरवलं आणि म्हणूनच मी एका होतकरू आणि प्रामाणिक मुलाच्या शोधात आहे, जो हुशारही असेल आणि मेहनती असेल. एकदा तुझ्या दिदीचे 2चे 4 हात केले की मी सुटलो. त्यासाठी मुलांच्या नावाचे टेंडर्सही मागवलेत. लवकरच दिदीच्या लग्नाचा बार उडवून टाकू. काय? पण माझी कट आहे. माझा नवरा माझं सगळं ऐकणारा, माझी सगळी स्वप्न पूर्ण करणारा, माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा असा असेल तरच हे टेंडर पास होईल. कळलं? ओके. पण मग आता आमच्या आरतीची काय अपेक्षा आहे? हा? हं? माझ्यापेक्षा हं? डॅडी मी छोटी आहे. हा? हा, म्हणजे मी लहान आहे, आधी मोठी मग छोटी. अच्छा. अच्छा, म्हणजे ही मोठी आणि तू छोटी. छोटी छोटी बरं का, छोटी. छोटी छोटी. आता काय म्हणाली होती की मी आता छोटी राहिलेली नाहीये, मी आता मोठी झाले. कुठलंही उत्तर टाळावं कसं ना, हे या छोटीकडनं शिकावं. कमान. ओ माय गॉड, वेळेचं भानच राहत नाही तुमच्या मस्तीत. मला ऑफिसला जायला उशीर होतोय, मी तयारी करतो, आवरतो. Okay, तुम्ही हे okay. सगळं संपव बरं का. Okay. बाय बाय Bye, बेटा, bye. बाय बाय. ए छोटी छोटी, डोंट कॉल छोटी. ओके ओके. आरती. आरती, तुला तो अजिंक्य कसा वाटतो ग? ए, कोण अजिंक्य? हा हा, तो जो आपल्या घरी रोज येतो तुला भेटायला. तुझा मित्र, डॅडींच्या ऑफिस मध्ये इंजिनियर आहे. तोच. डॅडी ना उगाच त्याची स्तुती करत असतात. ए नाही हा, तो खरंच खूप छान आहे, हँडसम आहे, स्वभावाने खूप चांगला आहे, जरासा भोळा आहे, पण मला तो खूप आवडतो. हा, खरंच आवडतो. तुला आवडतो? आवडतो म्हणजे टेंडर पास. अजिंक्य हियर. हा, बोला बोला. हो, मी कळवतो तुम्हाला. हो, 8 दिवसात कळवतो. या पक्का, आय विल मीट यू. अरे अजू, जेवायला येतोस ना? हो, तू चल, मी आलोच.
कोणाचा फोन होता आणि कशाबद्दल होता? एवढं गंभीर का झालंस तू? आरके बिल्डरचा फोन होता. 8 दिवसात जॉईन व्हायला सांगितलंय. अरे मग कसली अडचण आहे? तुला योग्य वाटत असेल तर हो जॉईन. अडचण एवढीच आहे की इथल्यापेक्षा तिथे पेमेंट कमी आहे. म्हणजे पोस्ट मॅनेजमेंट मधलीच आहे, पण पोस्टला घेऊन काय करणार ग? शेवटी पैसाच महत्वाचा ना. ये बस. आई माझी खूप स्वप्न आहेत ग. या वडलोपार्जित जागेवरती एक लेटेस्ट डिझाईनचा बंगला बांधायचा आहे मला. माझ्या कारमधून तुला अण्णांना तीर्थक्षेत्र फिरवायचे. यशला उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवायचे. पण या सगळ्यासाठी पैसाच पाहिजे ना. आता तुम्ही दोघांनी आमच्यासाठी एवढे कष्ट घेतले आहेत, मग तुमच्या उतारवयासाठी मला कष्ट घ्यायला नको? हे बघ अजू बेटा, माणसानं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी जरूर प्रयत्न करावा, पण पैशाचा अतिमोह कधी कधी घातक ठरतो. हाय. ओ यार समीर, तेरा कबूतर आया देख. अरे पागल, कबूतर नहीं, कबूतर नहीं. वही यार, कबूतर नहीं यार, तुम लोग भी क्या यार. बी कम्फर्टेबल. यश, हे घे पत्र तुझ्यासाठी. ओ यार, आरती को यश से प्यार हो गया है. मतलब मोंटी का पत्ता कट. मित्रांनो, मला वाटलं नव्हतं आरती सारखी उर्मट मुलगी इतक्या लवकर आपली हार मानेल. ओए पुत्र, कुड़ी पट गए मेरी वजह से. ओए ओए, देखो यार, तुम दोनों का झगड़ा खत्म हो गया ना. हो गया. खत्म हो गया ना. हाँ. तो इस खुशी में मेरी तरफ से तुम सबको पार्टी. वेल मिस्टर अजिंक्य, बसा. नो इट्स ओके सर. कम ऑन, हॅव अ सीट. बसा बसा. थँक्यू सर. मिस्टर अजिंक्य, मी पाचगणीला एस टी स्टँड समोर एक जुना बंगला आहे, तो विकत घ्यायचा विचार करतोय. अर्थात त्याचा मालक तो विकतोय, पण त्याचं डील करण्यासाठी तुम्हाला आज रात्रीच तिथे जावं लागेल. ओके सर. माझ्या मुलीसाठी, माझ्या शीतलसाठी तिथे एक 5 स्टार हॉटेल बांधायचा माझा विचार आहे. सर, तुम्ही प्रोजेक्ट इंजिनियर आहात. त्या जागेची योग्य किंमत आणि एस्टिमेट बाबत योग्य तो निर्णय तुम्हीच घेऊ शकता असा माझा विश्वास आहे. सी, जर हे डील आम्हाला फायदेशीर ठरलं तर तुम्हाला प्रोजेक्ट इंजिनियर या पदावरून थेट प्रोजेक्ट मॅनेजर या पदावर प्रमोशन, प्लस मार्केटमध्ये तुम्हाला गुडविल सुद्धा देईन मी. सर थँक्यू अगेन. थँक्स अ लॉट. बाय. सर, मी माझी सगळी कामं आटपून घेतो आणि मग नानांना भेटतो आणि निघतो. ओके, ॲज विश. थँक्स वन्स अगेन. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्स. निघून See you. सर, एवढ्याशा कामासाठी एवढं मोठं प्रमोशन, एवढी मोठी ऑफर, मला काही कळलं नाही सर. ना, पैशाचा मोह माणसाला काहीही करायला लावतो. ही वसंतराव पवारांच्या विरोधात माझी पहिली चाल असणार आहे आणि माझी पहिली चाल यशस्वी होईल याची मला खात्री आहे. हे घे. फॉर व्हॉट? मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. बरं, मला लेक्चरला उशीर होतोय, आपण नंतर भेटूया. ओके, बाय. तशी खूप चांगली आहे ना स्वभाव रे. आपल्याला लेक्चरला जायचंय. काय करतोय आपण? हॅलो आरती. हाय प्रीती. हाय. चल मी निघते. ओके ओके, बाय. So, you are looking so sexy today, huh? By the way, this is for you. Many, many happy returns of the day. थँक यू. And this is also for you. हे माझ्यासाठी. Yes. I love you. I love you. तू असा विचार तरी कसा केला? तुझ्यासारखे 56 माझ्या मागे, माझ्या नाही, माझ्या वडिलांच्या श्रीमंतीच्या मागे. अरे, हाऊ डे यू? तू माझ्यावर प्रेम कसं करू शकतोस? ऑफकोर्स, तुझ्या पत्रामुळे.
गैरसमज. हं? ते पत्र मी नाही, माझ्या मैत्रिणीने लिहिलं होतं. काय तुझी खोड मोडायला. आरती म्हणजे ते पत्र खोटं होतं? हो, मग काय खरं होतं? तुझ्यावर प्रेम करायला काय मूर्ख आहे मी? हा, हे बघ, आपली पायरी सांभाळून वागायचं, कळलं ना? आणि आणखीन एक महत्वाचं, आय रिअली हेट यू, अंडरस्टँड? मॉन्टी मॉन्टी मॉन्टी, अरे यार लोचा झाला. काय लोच तुझा पत्ता कट झाला. पत्ता कट झाला म्हणजे नक्की काय झालं? त्या यशने आरतीला गुलाबाचा फुल दिलं. काय? तू तुझ्या डोळ्यात बघितलंय? अरे हो, मी माझ्या डोळ्याने बघितलंय. खरं सांगतोय? अरे मी अगदी खरं सांगतोय. अरे पण ते तिने घेतलं नसेल. अरे घेतलं आणि वर तिने यशला आय लव्ह यू. यश कुठे यश कुठे आहे? यशला कॉलेजच्या गेटकडे जाताना बघितलंय. हा बोल, काय बोलायचंय? आरती, मला तुझ्याशी एक गोष्ट स्पष्ट करायची ग. बोल ना. आरती, आम्ही दोघं जीवलग मैत्रिणी. हे बघ, तू सांगितलंस म्हणून मी यशला माझ्या हस्ताक्षराने खोटं पत्र लिहिलं. त्याचा परिणाम काय झाला माहित आहे? चांगलंच माहितीये. तो काय करणार? त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अगं, त्याचा प्रयत्न नाही ग, तो ऍक्सिडेंट मॉन्टी आणि त्याच्या मित्रांनी घडवून आणला. तुझ्यासाठी, तुझ्या प्रेमासाठी. मॉन्टीने? पण का? कारण यशचं तुझ्यावर प्रेम आहे असं कुणीतरी मॉन्टीला सांगितलं. आरती, अगं, मॉन्टीचं तुझ्यावर प्रेम दिखाऊ आहे ग. फक्त तुझ्यावर नाही, तुझ्या पैशावर प्रेम आहे त्याचं. तुझ्या वडिलांच्या संपत्तीवर प्रेम आहे त्याचं. तुझी स्तुती करतो, तुझ्या दुर्गुणांना वाव देतो. आरती, अगं, यशचं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे ग. आणि प्रामाणिकपणे त्याने तिची कबुलीही दिली तुझ्याजवळ. एवढे जीवापाड प्रेम त्याने जर माझ्यावर केलं असतं ना, तर आयुष्यभर दासी झाली असते मी त्याची. मजा, कोणी अडवलंय तुला? कर त्याच्यावर प्रेम आणि हो, जन्मभर दासी दे. आरती, तू काय बोलतेस हे कळतेय का तुला? अगं, कुणाच्या प्रेमाची अशी टिंगल करणं बरोबर नाही. हेच जर तुझ्या बाबतीत घडलं असतं ना, तर तुला कळलं असतं. हे दुःख सहन करू शकली असतीस? आरती, अगं, माणूस पैसा कधी आणि कितीही कमवू शकतो, पण प्रेम नाही. प्रेम करणारी माणसं अशी रस्त्यावर पडलेली नसतात. छे, मला यशची माफी मागायलाच हवी. आरती, आजपासून तुझी आणि माझी मैत्री संपली. बस करते. कोण हवंय आपल्याला? यश. यशला भेटायला आले मी. आरती नाव माझं. यशच्या कॉलेजची मैत्रीण. यश बेडरूम मध्ये आहे. बोलू का त्याला? नको, मी जाते भेटायला. चल. थँक्यू. अगं, हा बघ यश. अरे यश, तू भेट त्याला. यश, का आलीस तू इथे? यश, मी माझ्यामुळे तुला जो काही त्रास झाला ना, त्याबद्दल
माफी मागायला आली. आय एम रिअली सॉरी. हे बघ आरती, तू जशी आलीस ना तशी परत निघून जा, कारण तुझ्याशी एक शब्दही बोलायची माझी इच्छा नाहीये. झाल्या प्रकाराबद्दल मी माफी मागतेय ना. हे बघ, मी मॉन्टीला सुद्धा जाब विचारणार आहे. त्याने असं केलंच कसं? तुझ्यावर जीवघेणा हल्ला करायला मी नव्हतं सांगितलेलं. तू हल्ला करायला तू सांगितलं नव्हतंस ग, पण तुझा सपोर्ट तर होता ना त्याला. चांगला धडा शिकवेन मी त्याला. तो मॉन्टी गुंड प्रवृत्तीचा आहे. म्हणजे तू कशाला जातोस? मी सांगेन ना काय सांगायचंय ते. आय एम रिअली सॉरी वन्स अगेन. प्लीज, मी तुला जे काही रागाने बोलले ना आणि तुझा अपमान केला त्या दिवशी. मला डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे. मला ड्रेसिंगला जायचंय त्यांच्याकडे. तुला हवं असेल तर मी तुला घरापर्यंत ड्रॉप करेन. ओके? अरे पण आई, मी जरा डॉक्टरांकडे जाऊन येतो चेकअप साठी. चल ग. थांब यश. अरे तिला कुठे घेऊन निघालास? पहिल्यांदाच ती आली आपल्याकडे. कामाच्या गडबडीत तिला काही विचारलंच नाही. तर थांब ग आरती. नाही मला. ठीक आहे, मी जाऊन येतो. नाही तर डॉक्टरांची अपॉइंटमेंट कॅन्सल होईल. लवकर ये. तू ये ग आरती. ये. ये. हा बस बस ग. हा बसते ना. एवढं काम आटपलं की तुझ्यासाठी साजूक तुपाचा शिरा करते. आवडतो का शिरा तुला? हा, हो हो हो, आवडतो ना शिरा मला. मी पोळ्या लाटू? नको. काय की मला म्हणजे तशी सवय नाहीये पोळ्या लाटायची. आमच्या घरी सगळं काम लक्ष्मीच करते. लक्ष्मी? ही लक्ष्मी कोण? आमची सर्वंट. आणि आई? अगं, आपला स्त्रीचा जन्म. स्त्रीला उत्तम स्वयंपाक करायला यायलाच हवा आणि तो सर्व आईनच शिकवायला हवा. आई, मला आई नाही. मी लहान असतानाच, म्हणजे 2 वर्षाची असतानाच ती गेली. अगं, तुला दुखावण्याचा हेतू नव्हता ग माझा. खरंच. मुलांवरती चांगले संस्कार आईच घडवते म्हणून म्हटलं. बाबा काय करतात? कुठल्या नोकरीला आहेत? नोकरी? नोकरी नाही. मग माझे पप्पा बिझनेस करतात. शंतनू डेव्हलपर्स नाव ऐकलंच असेल. ते बांधकामाचा व्यवसाय करतात. अगं बाई, आमचा अजिंक्यही त्यांच्याच ऑफिस मध्ये आहे. म्हणजे त्याची मैत्रीण शीतल, तिची तर तू बहीण नाहीस ना? हो, शीतल दीदी मोठी आणि मी छोटी. येतात अजू भैया अधून मधून दीदीला भेटायला. खूप छान स्वभावात येतात ते. नाहीतर यश भांडखोर कुठचा. यश भांडतो का तुझ्याशी? हा, आता आला की चांगलाच पहिल्यावर धरते. हा, पण यश कधी बोलला नाही तुझ्याबद्दल? हा, त्याला माहित नसेल. मी पोळ्या भाजू? म्हणजे तुम्ही लाटा, मी भाजते. कर प्रयत्न. ये. द्या. तुझ्याला प्रेम करायला मूर्ख आहे मी? हे बघ, आपली पायरी सांभाळून वागायचं. कळलं ना? आणि आणखीन एक महत्त्वाचं, आय रिअली हेट यू. अगं, हात भाजला वाटतं. मम्मा, मी औषध लावते. ओ गॉड, ओ गॉड, बर्निंग. अगं बाई, नुसता उपद्व्याप झाला. आता घरचे काय म्हणतील तुला? आता तू तिथे जाऊन बस, काहीच काम करू नकोस. मी तुझ्यासाठी शिरा करते. शिरा नको मला. मला पोळी भाजी चालेल तुमच्या हातची. अगं, आमचं साधं जेवण. तू मोठ्या घरची, तुला कसं चालेल? चालेल मला. मला आवडेल साधं जेवण. थांब ना, मी बनवते तुला. थांब ना.
नको मी नाही ग. थांबा पाणी आणते. सावकाश सावकाश. कुणीतरी आठवण काढली बघ. सावकाश. माझी आई लहानपणीच गेली. तिचा चेहराही आठवत नाहीये मला. आईची माया काय असते ना ती मी आज अनुभवतेय तुमच्या रूपानं. वेडी ग वेडी. लक्ष्मी थंड पाणी घेऊन ये. काय नाही ग जरासं भाजलं उगाच बोंबलू नको. किती चौकशा करते ग. कोण शिकवलं वॉचमॅनगिरी करायला. असं नाही करायचंय. तीच लई बंगाळ व्हायची. आजकालच्या पोरींना भर रस्त्यात जातात म्हणून कोणी रॉकेट टाकून तर कोणी ऍसिड टाकून. कोणी काळजी वाटते या. माझी काळजी करू नको मी समर्थ आहे. बरं बाई. ए आरतीबाई कशा आहात. हे घे नोट्स. बरं झालं तू आलीस. का ग. अगं मी आज यशच्या घरी गेले होते यशला भेटायला. मग भेटला का तो. काय म्हणाला. त्याचा राग अजूनही गेलेला नाहीये. हे जे काही झालं ना ते माझ्यामुळे माझ्या उद्धटपणामुळे. त्या दिवशी कीर्ती मला खूप बडबडली होती तेव्हा मला तिचा इतका राग आला होता ना. पण आज मी यशच्या घरी गेले आणि त्याची आई मला भेटली. प्रेम काय असतं माया काय असते ते आज कळलं मला. त्याच वेळी माझा अहंकार तुटून पडला ग. आज खऱ्या अर्थाने प्रेमाचा साक्षात्कार झालाय. खरंच माझा याच्यावर विश्वासच बसत नाहीये. अगं यशच्या हाताला फ्रॅक्चर झाला ना त्याची शिक्षा म्हणून मी माझ्या हाताला पळून घेतलं. आता त्याने मला माफ केलं नाही केलं तरी चालेल. माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे ग. आता मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत. कधीच नाही.